निर्मळ महाराज रोम रोम पुलकित होतो. गुरुवर्य डॉक्टर महाराज अत्यंत थोरा मोठ्यांच्या सानिध्यामध्ये म्हणजे संतांच्या पंक्तीला आल्यानंतर सुगंध प्राप्त होतो. जसं ही अत्तराची खाणे महाराज आणि आपण सर्वजण या सानिध्यामध्ये आल्यानंतर आपल्यालाही तो सुगंध प्राप्त होतोय. एवढं सामर्थ्य जी गुरुकृपा आहे आणि म्हणून होणारी सेवा गुढ करून घ्या. एक छोटं बालक आपल्या समोर प्रगट होण्याचा प्रयत्न करीत आहे. मगाशी किलकर साहेबांनी फार सुंदर पांडुरंगाच्या कुंडलिकाच्या भक्तीचं वर्णन केलं. या मातीला सुगंध आहे भक्तीचा, या मातीला सुगंध आहे भावाचा आणि म्हणून हा परमार्थ प्रपंचामधला आनंद हा महाराज क्षणिक आहे, परंतु हा जो आनंद आहे प्रेमानंद महाराज याला सच्चिदानंद म्हटलेला आहे. कारण या आनंदाची व्याख्या फार वेगळी आहे. प्रपंचातला जो आनंद आहे त्याला मर्यादा आहे, परंतु हा अमर्याद. जसं मगाशी साहेबांनी वर्णन केलं साखरेची गोडी, आई वडिलांचं प्रेम साखरेची गोडी कधी कधी होऊ शकत नाही, तसं आई वडिलांचं सुद्धा प्रेम हे साखरेसारखं आहे. मातृदेव भव, पितृदेव भव आणि गुरुदेव भव. महाराज हा त्रिवेणी संगम आहे आणि म्हणून आपण सर्वजण परमार्थामधले या आनंदाची वाटेकरी आहोत. माती एकच आहे, परंतु मातीपासून बनलेलं मडकं महाराज मातीपासून मडकं बनतं, परंतु सगळीच मडकी काही वेगवेगळ्या कारणासाठी जातात. काही मडक्यांचा माठ होतो, काही मडक्यांचं महाराज गाडगं होतं, काही मडके संक्रांतीला उपयोगीला येतात, काही मडके महाराज तीर्थयात्रा म्हणजे अंत्ययात्रेला उपयोगी येतात. परंतु काही मडक्यांचं भाग्य असं असतं का ते लाखामध्ये एक असतं. ते काल्याच्या कीर्तनाला त्या ठिकाणी महाराज दही आणली त्याची आणि त्याचं एक तुकडा सुद्धा देवघरामध्ये आपण जगतो. तसं या ठिकाणी इथं आपण येतो संत पंढरीला. हे बोलावणारे महाराज आहेत, बोलावणारे पांडुरंग आहेत आणि म्हणून आपल्यासारख्या सर्वांना जवळ ही संधी उपलब्ध व्हावी पंढरीच्या सोहळ्याची. खरोखर या भूमीचं वर्णन आपल्या वैखरीने महाराज होऊ शकत नाही. खरंच म्हणजे एक खूप वेगळं आगळं वेगळं असं तीर्थक्षेत्र या ठिकाणी तयार होत आहे आणि दुसऱ्यांदा सलग सेवेची संधी. मागच्या वर्षी महाराज हरिजागराची सेवा वाट्याला आली आणि त्यावेळेस सुद्धा हा आनंद फार वेगळा आहे. म्हणून महाराजांची साकीट पद आणि अभंग, जसं महाराज चोखा महाराजांचं जे वाङ्मय आहे आपल्या अंतरीचा भाव आणि भक्ती, हे चोखा महाराजांकडे काय होतं, परंतु त्यांच्या भक्तिभावाला जो सुगंध होता त्यामुळे नामदेव पायरीजवळ महाराजांची जागा. आणि ज्यावेळी महाराजांचं भूकंप झाला आणि ती भिंत कोसळली, ती महाराजांची हाडं सुद्धा पांडुरंग पांडुरंग बनली. लोणचं मुरतं महाराज, मुरायला वेळ लागतो, परंतु मुरल्यानंतर ती जी गोडी आहे तशी तुम्ही सर्वजण परमार्थाची गोडी अनुभवलेली आणि महाराजांच्या सानिध्यामध्ये अनुभव घेतलेली सर्वजण गुरुजन आहात. आपल्या सर्वांना साष्टांग नमन करून आत्म्याने गणपती बाबांचं जे वाङ्मय आहे सर्व साधू संतांनी सर्व आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी ही वाणी निर्माण झाली. अभंग वाणी, भंग नाही नाम ठेविले अभंग, महाराज अभंगाचा रंग कोण झाले. ज्या वाणीला भंग नाही, आता कलियुगामध्ये खूप गाणी आली, परवा आली, काल वाजली, आज ती गाणी संपूर्ण गेली, परंतु चंद्र सूर्य असेपर्यंत ही साधू संतांची वाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबांची एक साकी, एक पद आणि एक अभंग घेत आहे. 10 मिनिटांमध्ये माझी सेवा मी पूर्ण करीन. धन्यवाद.
खाली बसलो आपण जे जे इच्छित ते पूर्ण होत आहे. इथं साधू संतांचं एक कर्तव्य झाला जे जे पाहिजे ते मिळते आपण त्यांचा ज्यांना पाहिजे मालकांनी या ठिकाणी सर्वांचा वाटा आहे. यारे यारे सांग थोर याची भक्ती नारी नर सकळाशी येथे आहे अधिकार. आणि म्हणून महाराजांनी संत पंढरी सगळे आपल्या भक्तांची आहे, सर्व वारकऱ्यांची आहे, सर्व साधू संतांची आहे. यानंतर संत नभल वर्षाच्या बाळाला जेव्हा पुढे उभं राहिलं, जेव्हा हा नैवेद्य खावा लागला, माझ्या वडिलांचे आजचा नैवेद्य तू खातो, माझा आजचा नैवेद्य का खात नाही, साक्षात मूर्तीला प्रगट व्हावं लागलं. तेव्हा मनाचं समाधान झालं. फिरविल्या राहुल्या जगामध्ये ख्याती, आमच्या नगराचं संपूर्ण मंदिर खाल्लं. आणि महाराज एवढंच नाही, महाराज अमृतसरला गेले. तिथं शीख गुरु ग्रंथ साहेब त्या धर्माने सुद्धा महाराजांच्या अभंगाचा समावेश केला त्यांच्या धर्मग्रंथामध्ये. एवढी ख्याती महाराजांची महाराष्ट्राच्या भूषण असलेली संत मंडळी आहे. ही संतवाणी पंजाबमध्ये भारताच्याही बाहेर महाराजांनी प्रसारित केली. म्हणून
बोध करी भक्त अर्जुनाला रणांगणावर गीता वडवली त्याचा स्वयंपाला महाराज अर्जुनाला कृष्णासारखे सारखे लागले आणि तो बोध त्याला गीता तीच माऊली मी आपल्या पावरमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये तोच संवाद भागवतामध्ये तोच अनुवाद आहे तोच अंश आहे भगवंताने आपल्या भक्ताला जो बोध केला म्हणून तोच गुरु शिष्य संवाद महाराज आपल्या सर्वांना पुढं जीवनाचं तत्वज्ञान म्हणून आपण या संतांच्या अमृतवाणीतून आपण ऐकतो आणि त्या पद्धतीने आचरण करण्याचा प्रयत्न करतो म्हणून माऊलींनी वेळ बदलले त्या वेळाची सुद्धा महाराज समाधी झाली आपल्या जवळ आल्याला पाठीवर मांडे बसले निर्जून भिंत सुद्धा चालली चमत्काराशिवाय महाराज चमत्कार माऊलींना किती त्रास झाला संत देणे व्हावे जग बोलणे नसावे माऊली पाठी लावून बसले परंतु आदिशक्तीचा अवतार मुक्ताबाईनं माझी मुक्ताई 10 वर्षाचे करो सांग बाबा योगी अन तुला मानले रे गुरु महाराज पाठी उघडा ज्ञानेश्वरा आदिशक्तीनं माऊलीला पाठी उघडायला लावली वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी प्रसारदान अमृतानुभव चांगले 65 महाराज पुढची 2 वर्ष माऊली भावंडांनी मागितलं म्हणून वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी 750 वर्ष आता महाराजांनी उल्लेख केला कीर्तनामध्ये पुढच्या त्या वर्षामध्ये आणि जोपर्यंत समजा सुरू आहे महाराज तोपर्यंत ही सर्व साधू संतांची कीर्ती आहे बाकी सर्वसामान्य जीव आले जन्माला आले जीवन जगले प्रपंच केला आणि दुःख लोकांना प्राप्त झाले परंतु आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे साधू संतांचे मार्ग आदराने भरले जग त्या जगाच्या कल्याणासाठी संतांना अवतार घ्यावा लागलाय म्हणून जगावरी धर्मावर संकटाला आम्ही आले त्यावेळी देव या रूपामध्ये आलेले आहेत पाण्यामध्ये बुडवले महाराज इंद्रायणीच्या गव्हामध्ये बुडवण्याचा प्रयत्न झाला परंतु जी वाणी कधी तिला भंगच नाही महाराज ती पुरण कशी आजही अनेक संत अशा आहेत अनेक वारकरी आहेत ज्यांच्या गाथा मुखोद्गत आहे ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे म्हणून आपण डॉक्टर महाराजांच्या सानिध्यामध्ये आहोत याला फार मोठी किंमत आहे महाराज
नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. काही नको देवा साधू संतांचा संघ आणि सगळ्यात मोठा धन महाराष्ट्राचा. बाकी काहीच येणार आणि काहीच पुण्य मागे गाड्या हे सगळं जागेवर राहणार आहे. पण संतांचा संघ मात्र हे धन अक्षय आहे. ते धनाला कधी महाराज क्षय नाही. ही हरिनामाची जमा शेवटी येईल आपल्या कामा. आणि मच्छिंद्र महाराज संत कृपा झाली इमारत फळा आली. इमारत फळाला गुरु कृपेंद्र महाराज म्हणून साठी जन्माचे सार्थक करून हरी नामाने जपन करून गुरुपासून ज्ञान फुले नर्तक करा केदा करमा सर्व ठिकाणी करून उरला या रूपामध्ये दया भक्तासाठी महाराष्ट्राला थांबत उठलं यावं लागलं. जरी स्थळी काष्टी काशानी भगवंत भरला भरून पण उरला. आला ब्रह्मांडाचा तरी ब्रह्मांडावरती जग वाचवणी हिंद ब्रह्मांड केली मोजणी. अनाम देश सुखाचा अनाम देश अमृताने भरला. पूर्ण निज प्याला हे सुख ज्याचे प्याला अमर रसाला प्रेम साधन असं परमार्थाचा रस आहे. डॉक्टर महाराज विसरला आहे आणि महाराजांनी आपल्याला रस दिलेला आहे. हा महाराज नामाचा रस आहे. या औषधाची जी मात्रा आहे गुण आल्याशिवाय राहत नाही. कारण हा नामाचा रस आहे. हरिनामाचा रस आहे. म्हणून गुरुपासून भाग्य शब्दाची व्याख्या याच्यापेक्षा वेगळी नाही. गंगा आपल्या दारामध्ये आहे. वाटी गंगा दारामध्ये आहे. आपण फक्त हात धुवून घ्यायचे. महाराज साधू संतांचा संग होणं हे परमोच्च भाग्य आहे जीवनामधलं. म्हणून आज या ठिकाणी संत मंडळीला जे आलेले आहे त्यांचं भाग्य महाराजांवर आहे. कारण जसं परिसाला लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला महाराज ते लोखंड नाही राहिलं. त्या ठिकाणी डॉक्टर महाराजांचा स्पर्श झाला आपल्या सगळ्यांना. आपण लोखंड परंतु आपण पूर्ण केले महाराजांचं. आशा गटकेला साधन करा शिवर कधी येईना फिरून अंतर्दृष्टी वैकुंठ करून हरी बजावा विश्वास
ब्रह्मांडाचा ध्वनी आहे, निराकार निर्गुण असणारा परमात्मा आहे. महाराज निर्गुण असणारा परमात्मा सगुण झाला, साकार झाला, भक्तासाठी झाला. निर्गुणतेचे सगुण झाले आले आपल्याशी. विटेवर असणारा सगुण रूपामध्ये तो आला. देवाचं नाव आहे पांडुरंग. नावामध्ये देवाचा पांडुरंग आहे, पांढरा रंग आहे. परंतु महाराज देवाची मूर्ती आहे सावळी. दिल्ली वनामध्ये भक्त बालक कसा आहे वनमाळी. भक्त जनाचे रक्षण करण्या याने स्रोत खोली काढली. द्वारकीची संपदा घेऊन आला पंढरपूर आलं. म्हणून गुरु भीमराज म्हणे हरिरूपाच्या दृष्टीने जावा जरूर. कोलकाता नानी बोलले नामे पाचला हजर लाभ आहे महाराज. याला उपमत नाही, महालाभ आनंदाचा परमोच्च असा आनंद सच्चिदानंद. हे वाटेकरी आपण या ठिकाणी आल्यानंतर रोम रोम चर्चित होतो. दिव्य आणि भव्य असं जे कार्य चाललेलं आहे हे ईश्वरी कार्य आहे. म्हणून शेवटची 5 मिनिटं महाराज आपण सर्वजण दिवसभर या कार्यामध्ये सेकंद सेकंद क्षण क्षण या कार्यामध्ये मंत्रमुग्ध आहात, भंग आहात. जसं महाराज भंग आहे किंवा मधमाशी आहे, तिच्या फुलावर बसते आणि त्यातला तो रस आहे तो चाकते. त्या रसाची काय गोडी आहे ती त्या ठिकाणी त्या मधाचा संचय, त्या रसाचा संचय. तसा हा हरिनामाचा रसाचा जो संचय आहे तो या ठिकाणी सर्व या फुलावर बसलेल्यांना प्राप्त आहे. आणि म्हणून नामावर आधारित बाबांची कविता कुठलं वर्णन न करता आणि पुन्हा साधू संत बसलेले आहेत. काय बोलावं महाराज, आपली वैखरी अपूर्ण आहे. साधू संतांपुढे काय बोलायचं. हे दान देवा देवा तुझा विसन्न भावा गुणगाई नावली याची माझी सर्व बोली. मला दे मुक्ती धनी संतवा संत संग देशदा तुका म्हणे गेल्याची सुखी झाली यांना. नामावर आधारित बाबांची कविता. क्षणभंगीर संसार घडीची कायापुरी वस्ती. नाम किराणा मूल्य वस्तू बाबा माग खाती. ज्याला जसा भरायचं तसा नामाचा किराणा भरा हा साधू संतांचा बोध आहे. आणि म्हणून हे जी थोर भक्ती आवडते देवा, देवाला काही लागत नाही भक्ताचं, पण भक्ताचा भाव आणि भक्ती. महाराज शुद्ध त्याचा भाव झाला, शुद्ध त्याचा भाव झाला जरी नाही देव त्याला. ही अवस्था संत पंढरीला आल्यावर होती. एवढं सामर्थ्य आहे मातेचं या भूमीचं. म्हणून नाम किराणा मूल्य वस्तू बाबा मागे खाती.
पदातून शिक्षण कधी घेतो, परंतु भगवंतांनी मनुष्याच्या वाट्याला जे दिलं ते इतर प्राणी मात्राला दिलं नाही. मग ही जी वाणी आहे, लहान बाळ महाराज जन्माला आलं ते आधी म्हणते उ म, पहिला ध्वनी बाहेर पडला ओम बाळाच्या मुखामधून. आणि ज्यावेळी या येलोकीची यात्रा देवाची पूर्ण होते त्यावेळी सुद्धा शेवट नाम चालू द्या, नाम मुखामध्ये येतं. म्हणून या ठिकाणी मनुष्याच्याच वाट्याला ही देणगी का दिली भगवंताने. मुख्य जीवन न बोलता आलं, त्यांना भावना आहे महाराज गोठ्यावरून सुद्धा वासराम गाय साठवली. ती वास्तव्य भावना प्राण्यांना पक्षी सुद्धा एकमेकांशी बोलतात, परंतु मनुष्याच्या वाट्याला ती जास्त दिलं वरदान. तो कशासाठी दिलं? भगवंतापर्यंत जाण्यासाठी ही वाणी दिली, हे लोक दिलं. हरी कीर्ती गाण्यासाठी दिलं. म्हणून लक्ष चौघांशी योनी हिंदतात जीवपाठ योडी कृती फेरी बसली. जन्म दिला त्या भगवंताचं नाव देण्यासाठी ही वाणी दिलेली आहे, याचा दिलेली आहे. म्हणून नाम श्रीराला बरोला हा मार्ग सरळ चाललेला क्षण हा महाआनंदाचा आहे. उद्या पुन्हा हा क्षण आपल्या वाट्याला येईल यावेळेस. आणि म्हणून चाललेला क्षण किती मोलाचा आहे. आपल्या सर्वांच्या वाट्याला आजचा जो आनंद आहे, उद्या प्रपंचामध्ये गेल्यानंतर महाराज पुन्हा तसा आनंद नाही. म्हणून शेवटचं फक्त आपण सर्व थकलेले आहात, विश्रांतीची आपल्याला गरज आहे. म्हणून शेवटचं चरण 17वीचे जीवन पावे मुक्ती वाय भद्राज तर ब्रह्मा विनाश तत्वधारी अंतर रुद्रा भगवंताला देवाची आद्वारी उभा केलं बरी
तिने मुक्तीचारी साधलेल्या. पण महाराजचा क्षण मात्र महत्वाचा आहे. तसं आजचा क्षण आहे हा आपल्या महानंदाचा आहे. तसं साधू संतांच्या संगतीमुळं निश्चित तो क्षण आपल्या वाट्याला येत असतो. म्हणून 17वीचे जीवन प्यावे वृत्ती वाया भद्रा तो निर्गुण आहे. निर्गुणातून तो सगुणा साकार झाला सर्व भक्तांसाठी. म्हणून गजानन धर्मावर गाणी आली, संकट आलं, मत्स्य कच्चवर हा नृष्य वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कलंकी महाराजचा अवतार देवाला घ्यावे लागले. आपण बाबांनी 24 मूर्ती वेगळ्या असं साधू जमा म्हणतो. झाले किती युग न कळे कोणाच गणती. कुंडलिकाने ठाई मांडली पसरली करते. तुमच्या साहेबांनी वर्णन केलं. ज्यावेळी कुकुट स्वामींचा कुंडलिकाला बोध झाला त्यावेळी त्या आश्रमामध्ये तुम्ही मगाशी वर्णन केलं गंगाधर सरस्वती त्या संगमावरती त्या ठिकाणी 3 स्त्रिया आल्या होत्या. मला शेवटी म्हणतो की तरी फक्त आणि नंतर बात करील. 3 स्त्रिया आल्या त्या होत्या गंगा यमुना सरस्वती. कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये आल्या. आश्रमाची झाडलोट केली. साधू संतांची सेवा पवित्र अशा नद्यांनी केली. या ठिकाणी आश्रम झाडलोट करून स्वच्छ त्याला सारवण केलं. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. महाराज साऱ्या कुठं कधी नसले होतं जाताना. आणि ज्यावेळी जागृत झाली पाचच्या समयी अत्यंत तेजपूर्ण लावण्य असलेल्या स्त्रिया बाहेर पडल्या. पुंडलिकाने त्या दृष्टीने पाहिलं आणि कुकुट स्वामींना विचारलं म्हणजे म्हणून महाराज काय चमत्कार आहे. पुंडलिका महाराजांनी सांगितलं म्हणले पुंडलिका या 3 स्त्रिया सामान्य नाही त्या गंगायला सरस्वती आहेत. सगळ्या जगाचं पाप त्यांच्यावरून सुटलं होतंय आणि म्हणून त्या काळात कमी आल्या. पण साधू संतांची सेवा केल्यानंतर कुणाच्या निर्मळ पवित्र होऊन महाराज जगाच्या कल्याणासाठी वाहत आहेत. पुन्हा तेजपूर्ण लावण्य घेऊन त्या जगासाठी कल्याणासाठी चाललेल्या आहेत. पुंडलिकाला बोध झाला म्हणे तुला हे काय असेल तर मातृदेव भव पुत्रदेव भव गुरुदेव भव. आणि पुन्हा मोहन बोलावा आईवडिलांची सेवा केली. एवढी सेवा केली महाराज. 28 दिवस झाले अजूनही सेवा चालू आहे. आपल्याला थोडेसे पुण्य जवळी तरी घडेल हरिदासी अंघोळी. म्हणून महाराजांचा शेवट समारोप यासाठी केला होता. आता आपण शेवटचा तिथं गोडे व्हावा साहेब आपण कार्यक्रम करतो. परंतु डॉक्टर महाराजांच्या सानिध्यामध्ये कार्यक्रम करण्याचं जे भाग्य आहे ते अलौकिक आहे, आगळं आहे. ते चैतन्य अलौकिक आहे. म्हणून राम नाम का मंत्र उस डोंगा परी रस नवी डोंगा काय भोलासी हरिया रंगा
नदी डोंगी परी जल नभे डोंगा काय भुल्लासी वरल्या रंगा कमाल डोंगी परी तिर नभे डोंगा काय भुल्लासी वरल्या रंगा सुखा डोंगा परी भाव नभे डोंगा काय भुल्लासी वरल्या रंगा खरोखर अत्यंत मोठ्या अंतकरणाचे मोठ्या मनाचे सद्गुरु समर्थ महाराज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी येण्याचा योग आला हे खरोखर खूप मोठं भाग्य आहे आणि अशीच सेवा घडत राहू महाराज जोपर्यंत हा देव आहे जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत तुमची सेवा करावी आणि या भूमीवर येतच राहावं निश्चित या ठिकाणी चुंबक आपल्याकडे बसलेले आहेत ते आपल्या सर्व आपल्या लोखंडांना आकर्षित करून घेतात आणि म्हणून महाराज या ठिकाणी तीर्थक्षेत्रावरती अगदी आम्ही आपल्या सेवेसाठी कधी येतच राहू म्हणून या ठिकाणी छोटा अभंग घेत आहे आणि भाऊसाहेब महाराज परत आपल्या गावात झालं पाहिजे छंद जडला मला श्रीहरीचा सोहळा पाहिला पंढरीचा जेवढा म्हणतात तेवढा म्हणा अविनाश पवित्र भूमी श्री सद्गुरु चरणों में प्रणाम नमस्कार।